नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण विद्युत सहाय्यक भरतीसाठी अति महत्त्वपूर्ण 100 प्रश्न घेणार आहोत. IBC पॅटर्ननुसार तांत्रिक प्रश्न आहेत, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला, सिलिंग फॅनच्या कॅपॅसिटर मोटरमध्ये स्टार्टिंग वायडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेल्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असते? उत्तर आहे 2.5 मायक्रोफॅरेड. प्रश्न दुसरा, मोटारचे नाव कोणते आहे? उत्तर आहे कायमस्वरूपी कॅपॅसिटर मोटर. प्रश्न तिसरा, सिंगल फेज मोटरमध्ये कोणती मोटर उच्च स्पीड व उच्च स्टार्टिंग टॉर्क देणारी आहे? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न चौथा, स्प्लिट फेज इंडक्शन मोटरची मेन वायडिंग कशी असते? उत्तर आहे कमी रेजिस्टन्सची व जास्त रिॲक्शनची. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रिफ्यूज स्विचची जोडणी कशी असते? उत्तर आहे स्टार्टिंग वायडिंगच्या सिरीजमध्ये. प्रश्न सहावा, सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरचा कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट झाला तर मोटरवर काय परिणाम होईल? उत्तर आहे मोटर चालू होणार नाही. प्रश्न सातवा, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटरमध्ये कोणत्या प्रकारचा कॅपॅसिटर वापरला जातो? उत्तर आहे कागदाच्या अंतरावर तेलाने भरलेला प्रकार कॅपॅसिटर. प्रश्न आठवा, कॅपॅसिटर रन मोटरचा उपयोग साधारणपणे एअर कंडिशनच्या कॉम्प्रेसरसाठी का केला जातो? उत्तर आहे मोटरचा स्टार्टिंग व रनिंग करंट कमी असतो म्हणून. प्रश्न नववा, सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये कॅपॅसिटर काढून एखाद्या इंडक्टर जोडून सप्लाय दिल्यास काय होईल? उत्तर आहे मोटर चालू होऊन फिरेल. प्रश्न 10वा, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरचा लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 0.8 लॅगिंग. प्रश्न 11, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन सिंगल फेज मोटर प्राथमिकरित्या कोणत्या स्वरूपाची मोटर आहे? उत्तर आहे 2 फेज इंडक्शन मोटर. प्रश्न 12, सिंगल फेज मोटरमध्ये स्टार्टिंग किंवा ॲक्युज्युलियर वायडिंग कुठे असते? उत्तर आहे स्टेटरमध्ये. प्रश्न 13, हार्ड डिस्क ड्रायव्हिंगसाठी कोणती सिंगल फेज मोटर वापरली जाते? उत्तर आहे स्टेपर मोटर. प्रश्न 14, कॅपॅसिटर रन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा फुल लोड टॉर्कपेक्षा किती असतो? उत्तर आहे फुल लोड टॉर्कच्या अर्धा. प्रश्न 15, शेडेड पोल मोटरमध्ये शेडिंग कॉईल का वापरले जाते? उत्तर आहे फिरते चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी. प्रश्न 16, शेडेड पोल मोटर फिरण्याची दिशा कशी बदलता येते? उत्तर आहे स्टेटर योक काढून पुन्हा उलट दिशेने बसवून. प्रश्न 17, पिस्टल टाईप ड्रिलिंग मशीनसाठी कोणती मोटर वापरली जाते? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न 18, टेप रेकॉर्डरमध्ये कोणती मोटर वापरली जाते? उत्तर आहे हिस्टेरिसिस मोटर. प्रश्न 19, युनिव्हर्सल मोटरची स्पीड व लोड यांचा संबंध कसा असतो? उत्तर आहे वरील अ आणि ब बरोबर आहे, म्हणजे नो लोडवर
सिक्रोनस स्पीडपेक्षा थोडीशी जास्त स्पीड देते. आणि दुसरा आहे लोड वाढल्यास स्पीड कमी होते. प्रश्न 20. सिंगल फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? उत्तर आहे स्लिप फेज पद्धत. प्रश्न 21. सिंगल फेज कॅपॅसिटर मोटर फिरण्याची दिशा कशी बदलता येईल? त्याचं उत्तर आहे मित्रांनो स्टार्टिंग किंवा मेन वायडिंग यापैकी एका वेळी फक्त एकाची जोडणी उलट करून. प्रश्न 22. सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये सेंट्रीफ्युगल स्विचचे कार्य कोणते? उत्तर आहे स्टार्टिंग वायडिंग ब्रेक करणे. प्रश्न 23. फील्ड स्पीड कंट्रोल पद्धत कोणत्या मोटरमध्ये वापरली जाते? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न 24. सिंगल फेज इंडक्शन मोटरमधील स्टार्टिंग व रनिंग वायडिंगमधील अशात्मक अंतर किती असते? उत्तर आहे 90 इलेक्ट्रिकल डिग्री. प्रश्न 25. हार्ड डिस्क ड्रायव्हिंगसाठी कोणती सिंगल फेज मोटर वापरली जाते? उत्तर आहे स्टेपर मोटर. प्रश्न 26. एक पोर्टेबल विद्युत ब्लोअरमध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारच्या मोटरचा उपयोग करतात? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न 27. खालीलपैकी कोणते यंत्र विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते? उत्तर आहे सिक्रोनस मोटर. प्रश्न 28. सिक्रोनस मोटरमध्ये डंपर वायडिंगचे कार्य काय? उत्तर आहे हंटिंग प्रभाव कमी व मोटर सेल्फ स्टार्टर करण्यासाठी. प्रश्न 29. सिक्रोनस मोटरची रचना कशी असते? उत्तर आहे अल्टरनेटरच्या रचनेसारखी. प्रश्न 30. सिक्रोनस मोटार चालू करण्यासाठी कोणत्या सप्लायची आवश्यकता असते? उत्तर आहे AC 3 फेज आणि DC सप्लायची. प्रश्न 31. फिरत्या चुंबकीय क्षेत्रामुळे स्टेटर वायडिंगमध्ये निर्माण होणाऱ्या बॅक EMFची किंमत कशावर अवलंबून असते? उत्तर आहे DC एक्सायटेशन करंट आणि रोटर स्पीड. प्रश्न 32. खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसमध्ये सिक्रोनस मोटर वापरतात? उत्तर आहे फॅक्टर करेक्शन डिव्हाइस. प्रश्न 33. सिक्रोनस मोटरचे इंडक्शन मोटरच्या तुलनेत कोणते फायदे मिळतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे सिक्रोनस मोटर लॅगिंग व लीडिंग अशा दोन्ही पॉवर फॅक्टरवर कार्य करते. दुसरा आहे नो लोड ते फुल लोड एकाच स्थिर वेगाने फिरते. तिसरा आहे यांत्रिक पॉवर देता पॉवर फॅक्टर सुधारण्याचीही कार्य करते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. प्रश्न 34. सिक्रोनस मोटरची स्पीड कशावर अवलंबून असते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे पोलची संख्या, 2 आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी, 3 आहे बॅक EMFची फ्रिक्वेन्सी. प्रश्न 35. सिक्रोनस मोटरच्या रोटर वायडिंगला कशाच्या सहाय्याने एक्सायटेड केले जाते? उत्तर आहे एक्सायटरच्या DC सप्लायने. एक्सायटरच्या DC सप्लाय. प्रश्न 36. सिक्रोनस मोटरच्या रोटरला एक्साईट करण्यासाठी किती व्होल्टेजची आवश्यकता असते? उत्तर आहे DC 100 ते 250 व्होल्टेज. प्रश्न 37. सिक्रोनस मोटर कोणत्या पॉवर फॅक्टरवर कार्य करते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे लॅगिंग, 2 आहे लीडिंग, 3 आहे युनिटी. प्रश्न 38. सिक्रोनस मोटरमध्ये हंटिंग केव्हा होते? उत्तर आहे लोड कमी जास्त होत असल्यास. प्रश्न 39. सिक्रोनस मोटरवरील लोड कमी जास्त झाल्यास मोटरच्या वेगावर काय परिणाम होईल?
उत्तर आहे नेहमीसाठी वेग कायम असेल. प्रश्न 40. सिक्रोनस मोटरमध्ये अंडर एक्सायटेशन डॅडसला म्हणतात. उत्तर आहे व्ही पेक्षा EB कमी असले तर. प्रश्न 41. सिक्रोनस मोटरची फील्ड वायडिंग अंडर एक्सायटेशन असेल तर पॉवर फॅक्टर कसा असतो? उत्तर आहे लॅगिंग. प्रश्न 42. जर रोटर आणि स्टेटर फिरणारे चुंबकीय क्षेत्र एकाच वेगाने फिरवले तर ती मोटर काय होईल? उत्तर आहे सिक्रोनस मोटर होईल. प्रश्न 43. खालीलपैकी कोणता सिक्रोनस मोटरचा फायदा आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो बदलत्या लोडवर जवळजवळ स्थिर राहते. प्रश्न 44. सिक्रोनस मोटरमध्ये बॅक EMF व्युत्पन्न होतो तर EMF खालीलपैकी कोणत्या प्रमाणात असेल? उत्तर आहे रोटर उत्तेजना. प्रश्न 45. सामान्य सिक्रोनस मोटरच्या स्टेटरवर कोणत्या प्रकारची वायडिंग वापरली जाते? उत्तर आहे 3 फेज वळण किंवा वायडिंग. 3 फेज वायडिंग मराठीमध्ये वळण होते. प्रश्न 46. 4 पोल 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी मशीनमध्ये सिक्रोनस गती किती असेल? उत्तर आहे 1500 RPM. प्रश्न 47. AC मोटर स्टार्टरचे नाव काय? उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्म स्टार्टर. प्रश्न 48. कंट्रोल सर्किट कोणत्या प्रकारचे असते किंवा आहे? उत्तर आहे इंचिंग कंट्रोल. प्रश्न 49. AC मोटर स्टेटरच्या इलेक्ट्रिक डिग्री माहिती करण्यासाठी कोणती सूत्र वापरले जातात? उत्तर आहे एकूण विद्युत पदवी बरोबर 180 डिग्री गुणिले ध्रुवाची संख्या. प्रश्न 50. 50 HP 3 फेज इंडक्शन मोटर पूर्ण लोडवर फ्यूज रेट काय राहील? उत्तर आहे 25. प्रश्न 51. AC मोटरच्या स्टेटर वायडिंगचा कोणता प्रकार आहे? उत्तर आहे सिंगल लेयर बास्केट विडिंग. 3 फेज मोटरमधील वायडिंगमध्ये किती फेज डिस्प्लेसमेंट असते? उत्तर आहे 120. प्रश्न 53. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणत्या स्पीडला सिक्रोनस स्पीड असे म्हटले जाते? उत्तर आहे मॅग्नेटिक फील्ड स्पीड. प्रश्न 54. स्टार्टरच्या चिन्हाचे नाव काय? उत्तर आहे ऑटो ट्रान्सफॉर्म स्टार्टर. प्रश्न 55. 16 पोल स्टेटर मोटरची इलेक्ट्रिक डिग्री काय? उत्तर आहे 1080. प्रश्न 56. स्टार्टर चिन्हाचे नाव काय? उत्तर आहे स्टार डेल्टा स्टार्टर. प्रश्न 57. इंडक्शन मोटरमधील रोटरमधले व्होल्टेज कसे पुरवले जाते? उत्तर आहे स्टेटर आणि रोटरमधील ट्रान्सफॉर्म ऑप्शनमुळे. प्रश्न 58. AC 3 फेज मोटरच्या वळणासाठी कोणत्या तारा वापरल्या जातात? उत्तर आहे सुपर इनॉमेल्ट कॉपर वायर. प्रश्न 59. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये नो लोड टेस्ट घेऊन कोणता लॉस माहिती केला जातो? उत्तर आहे लोहाचे नुकसान. प्रश्न 60. 3 फेज इंडक्शन मोटरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? उत्तर आहे मेगर. प्रश्न 61. रिवायडिंगची सुरू असलेली पद्धत कोणती? उत्तर आहे हाताने वायडिंग. प्रश्न 62. 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी कोणता स्टार्टर वापरतात? उत्तर आहे रोटर रिओस्टेट स्टार्टर.
प्रश्न 63. कोणत्या दोषामध्ये थर्मल ओव्हरलोड रिले AC मोटरचे संरक्षण करते? उत्तर आहे ओव्हर करंट. प्रश्न 64. मोटर काही वेळाने फिरल्यानंतर फ्यूज जाण्याचे कारण काय? उत्तर आहे वायडिंगमधील इन्सुलेशन कमी दर्जाचे असणे. प्रश्न 65. इन्व्हर्टरचे कार्य काय? उत्तर आहे DC चे AC मध्ये रूपांतर करणे. प्रश्न 66. विद्युत उत्करण क्रियेसाठी कोणता करंट आवश्यक असतो? उत्तर आहे DC. प्रश्न 67. इन्व्हर्टर व कन्व्हर्टर म्हणून कोण कार्य करते? उत्तर आहे सिंक्रोनस कन्व्हर्टर. प्रश्न 68. DC सप्लाय कोणत्या ठिकाणी उपयुक्त असतो? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे बॅटरी चार्जिंग, 2 आहे ऑटोमोबाईल्समध्ये, 3 आहे रिले ऑपरेटर करण्यासाठी. प्रश्न 69. कन्व्हर्टरचे प्रकार कोणते आहेत? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे मोटार जनरेटर सेट, 2 आहे रोटर कन्व्हर्टर, 3 आहे रेक्टिफायर. प्रश्न 70. खालीलपैकी कोणत्या कारणासाठी DC आवश्यकता भासते? उत्तर आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. प्रश्न 71. रेक्टिफायर डायोडमध्ये कन्व्हर्टर म्हणून लाईट आई मीटिंग डायोड का वापरला जात नाही? उत्तर आहे खूप कमी ऊर्जा उपक्रम. प्रश्न 72. खालीलपैकी कोणास मेटल रेक्टिफायर म्हणतात? उत्तर आहे कॉपर ऑक्साईड रेक्टिफायर. प्रश्न 73. हाफ वेज रेक्टिफायर मध्ये किती डायोडची गरज असते? उत्तर आहे 1. प्रश्न 74. फुल वेज रेक्टिफायरमध्ये कमीत कमी किती डायोडची गरज असते? उत्तर आहे 2. प्रश्न 75. खालीलपैकी कोणता घटक AC चे DC मध्ये रूपांतर करतो? उत्तर आहे रेक्टिफायर. प्रश्न 76. ब्रिज रेक्टिफायरमध्ये किती डायोडची आवश्यकता असते? उत्तर आहे 4. प्रश्न 77. फुल वेज रेक्टिफायरची रिपल फ्रिक्वेन्सी किती असते? तर उत्तर आहे सप्लाय फ्रिक्वेन्सीच्या दुप्पट. प्रश्न 78. हाफ वेज रेक्टिफायरची रिपल फ्रिक्वेन्सी किती असते? उत्तर आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी एवढी. प्रश्न 79. कोणत्या कन्व्हर्टरची कार्यक्षमता जास्त असते? उत्तर आहे SCR कन्व्हर्टर. प्रश्न 80. फुल वेज रेक्टिफायर रिपल फॅक्टर किती असते? उत्तर आहे 0.48. प्रश्न 81. इलेक्ट्रोप्लेटिंग प्लॅटसाठी कोणता रेक्टिफायर वापरला जातो? उत्तर आहे वरील A आणि B. A आहे कॉपर ऑक्साईड रेक्टिफायर, B आहे सिलिनियम रेक्टिफायर. प्रश्न 82. सिलिनियम रेक्टिफायरच्या इनपुटला द्यावयाचा AC सिंगल फेज व्होल्टेज किती असला पाहिजे? उत्तर आहे DC आउटपुट व्होल्टेजच्या 10% जास्त. प्रश्न 83. कोणत्या कन्व्हर्टरकडून एकाच वेळी DC व DC मिळू शकते? AC व DC मिळू शकते. उत्तर आहे सिंक्रोनस कन्व्हर्टर. प्रश्न 84. रेक्टिफायरच्या कोणत्या गुणामुळे AC चे DC मध्ये रूपांतर होते? उत्तर आहे वरील A आणि B बरोबर आहे. A आहे फॉरवर्ड बायसला करंट वाहण्यासाठी कमीत कमी विरोध करतो. B आहे रिव्हर्स बायसला करंट वाहण्यास जास्तीत जास्त विरोध करतो. प्रश्न 85. 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरला 3 फेज सप्लाय दिला असता स्टेटरमध्ये कोणते चुंबकीय क्षेत्र तयार होते? उत्तर आहे फिरते चुंबकीय क्षेत्र. प्रश्न 86. 3 फेज मोटरच्या स्टेटरला दिलेल्या 3 फेजपैकी कोणत्याही 2 फेजची अदलाबदल करून सप्लाय दिल्यास काय होईल? उत्तर आहे मोटर फिरण्याची दिशा उलट होईल.
प्रश्न 87. कोणत्या नियमाच्या आधारे 3 फेज इंडक्शन मोटरचा रोटर हा स्टेटरच्या फिरत्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने फिरतो? उत्तर आहे लेज लॉ. प्रश्न 88. स्टेटर स्पीड कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? उत्तर आहे वरील अ आणि ब. 1 आहे पोलची संख्या, 2 आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी. प्रश्न 89. 3 फेज इंडक्शन मोटर 2 फेज सप्लायवर चालवली तर काय होईल? उत्तर आहे मोटर जळेल. प्रश्न 90. इंडक्शन मोटर चालू असताना प्रत्यक्षात मोटरची स्लिप किती असते? उत्तर आहे 3 ते 5%. प्रश्न 91. इंडक्शन मोटरचा टॉर्क कसा असतो? उत्तर आहे वरील अ आणि ब बरोबर आहे. इंडक्शन मोटरचा टॉर्क कसा असतो? उत्तर आहे वरील अ आणि ब बरोबर आहे. 1 आहे रोटर रेजिस्टन्सच्या समप्रमाणात आणि रोटर इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणात. प्रश्न 92. 3 फेज इंडक्शन मोटर चालू करताना सुरुवातीला कमी व्होल्टेजचा सप्लाय दिल्यास स्टार्टिंग टॉर्कवर काय परिणाम होईल? उत्तर आहे स्टार्टिंग टॉर्क कमी होईल. प्रश्न 93. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटर सर्किटचा रेजिस्टन्स वाढवता गेल्यास टॉर्कवर काय परिणाम होईल? उत्तर आहे स्टार्टिंग टॉर्क वाढेल परंतु रनिंग टॉर्क स्थिर राहील. प्रश्न 94. स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या स्टेटरला सप्लाय चालू असताना स्थिर रोटरची रोटर फ्रिक्वेन्सी किती असते? उत्तर आहे स्टेटर फ्रिक्वेन्सी एवढी. प्रश्न 95. स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या रोटर वायडिंगच्या सिरीजमध्ये बाहेरून रेजिस्टन्स का जोडले जातात? उत्तर आहे स्टार्टिंग टॉर्क सुधारण्यासाठी. प्रश्न 96. स्लिप रिंग इंडक्शन मोटरला मॅन्युअली ऑपरेटर रोटर रेजिस्टन्स स्टार्टरने चालू करते वेळेस इलेक्ट्रिकल इंटरलॉकिंग कोठे जोडलेले असते? उत्तर आहे स्टार्टर बटनच्या पॅरललमध्ये. प्रश्न 97. 3 फेज इंडक्शन मोटर तिच्या रेटेड व्होल्टेजपेक्षा 25% कमी व्होल्टेजवर चालवली तर काय होईल? उत्तर आहे गरम होऊन जळेल. प्रश्न 98. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरवरील लोड काढून टाकल्यास वेगावर काय परिणाम होईल? उत्तर आहे किंचितसा वेग वाढेल. स्क्विरल केज इंडक्शन मोटरची स्पीड कशी नियंत्रित करता येईल? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी बदलून, 2 आहे पोलची संख्या बदलून, 3 आहे रोटर सर्किटला रेजिस्टन्स बदलून. प्रश्न 100. इंडक्शन मोटरची सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय? उत्तर आहे फिरत्या चुंबकीय क्षेत्राची स्पीड. प्रश्न 101. इंडक्शन मोटरची रोटर स्पीड नेहमी किती असते? उत्तर आहे सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी. प्रश्न 102. डबल स्क्विरल केज रोटरच्या तळाच्या स्लॉटमध्ये कॉपरची व वरच्या स्लॉटमध्ये ब्लास्टची स्क्विरल केज वायडिंग केल्याने काय साध्य होते? उत्तर आहे स्टार्टिंग व रनिंग टॉर्क वाढतो. प्रश्न 103. कोणत्याही इंडक्शन मोटरचे RPF कशावरून ठरवतात? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे पोलची संख्येवरून, 2 आहे पोलची संख्या व स्लिपवरून, 3 आहे फ्रिक्वेन्सीवरून. प्रश्न 104. इंडक्शन मोटरचा नो लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 0.4 लॅगिंग. प्रश्न 105. इंडक्शन मोटरवरील लोड वाढवल्यास पॉवर फॅक्टर काय परिणाम होतो? उत्तर आहे पॉवर फॅक्टर वाढवतो. प्रश्न 106. जर स्क्विरल केज मोटरच्या रोटरमधील एखाद्या बार कंडक्टर तुटून ओपन झाला तर काय होईल? तर उत्तर आहे मोटर चालू होईल परंतु लोडवर स्पीड घेणार नाही. प्रश्न 107. डबल स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे जेथे कमी स्टार्टिंग
करंटने हाय स्टार्टिंग टॉर्कची गरज असेल त्या ठिकाणी. प्रश्न 108. स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये रोटर फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? उत्तर आहे स्लिप. प्रश्न 109. 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यक्षमता कशी बदलते? उत्तर आहे पॉवर फॅक्टर कमी झाल्यास कार्यक्षमता कमी होते. प्रश्न 110. स्लिप रिंग इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट कसा नियंत्रित केला जातो? उत्तर आहे रोटर वायडिंगच्या सिरीजमध्ये रेजिस्टन्स जोडून. प्रश्न 112. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी कोणते स्टार्टर वापरले जाते? उत्तर आहे वरील बी आणि सी बरोबर आहे. 1 आहे DOL स्टार्टर, 2 आहे स्टार डेल्टा स्टार्टर. प्रश्न 112. 3 फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग करंट किती असतो? उत्तर आहे फुल लोड करंटपेक्षा 5 ते 6 पटीने जास्त. प्रश्न 113. इंडक्शन मोटरचा उपयोग कुठे केला जातो? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे लिफ्ट, 2 आहे क्रेन, 3 आहे प्लेनर. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की मित्रांनो असेच व्हिडिओ मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलला पाहायचे मिळतील.